खुश होतील. खरोखरच किती ओबीसी आहेत ते पण कळेल. आम्ही म्हणतो की 54% आहेत, 54% आहेत, मग आणखीन मग 20% SC आणि ST आहेत, 74% झाले. मग त्याच्यानंतर 3% ब्राह्मण आहेत, मग 77% झाले. मग आणखी जैन आहेत, अमुक आहेत, आणि मग बाकीचे काय ते आहेत. हा हिशोब पण लागेल ना. आमचं बरोबर असेल तर आमचं बरोबर, चुकीचं असेल तर आम्ही सुधारून घेऊ. आणि मग त्याप्रमाणे जे आहे कोणाला काय करायला पाहिजे कुठल्या समाजासाठी त्याच्या फंड्सची सुद्धा आम्हाला भारत सरकारकडे पण मागणी करता येईल. पण आता निवडणुका येत आहेत, ते त्यांनी कबूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो ना, पॉझिटिव्ह परिणाम होईल. चल आता हे ओबीसीच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे. आपल्याला काही ठिकाणी आमचे शेतीचे पण प्रश्न काढले, कांदा सोयाबीन, आता म्हटलं ते तर आहेच. तूरचा तरी आता आज का 2-4 दिवसात भाव बऱ्यापैकी आहे, परंतु हा नेहमीचा प्रकार जो आहे एकदम वाढणार आणि एकदम मग खाली पडणार आणि मग रस्त्यावर येणार सगळे शेतकरी, तर काहीतरी थांबवा, हमी भाव वगैरे काहीतरी देऊन, असा सुद्धा विचार जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडला. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर कुठेतरी दुर्लक्ष करते का सरकार? सरकार दुर्लक्ष करते का लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर किंवा आंदोलनावरती? मला असं कळलेलं आहे की आज 11 वाजताच उदय सामंत, खासदार काय सावे सावे सॉरी अतुल सावे, भुमरे आणि कराड हे 3 नेते जाऊन त्यांना भेटलेले आहेत. आणि हाकेने सांगितलं की मला लेखी आश्वासन तुम्ही द्या, लेखी आश्वासन की ओबीसीवर अन्याय होणार नाही. मग त्यांनी सांगितलं उद्या आहे मीटिंग वगैरे काहीतरी, त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो आहोत. तोपर्यंत डॉक्टर वगैरे तिथे जात आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलतो आहोत. किंवा आपले काम अजून खूप पुढे आहे काम. एकदम टोकाचा निर्णय जास्त घेऊ नका. या तेच सांगितलं त्या लोकांनी की हे जे आहेत 1-2 जिल्ह्यामध्ये जे आहेत तिथल्या हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर झाला. एक दोन जिल्हा म्हणजे मला असं बीड असेल, बीड वगैरे जे आहे, आणि आणखीन काय 1-2 जिल्ह्यामध्ये हा प्रश्न जो आहे जास्त होता. बाकी ज्या विदर्भामध्ये पण तो काही प्रश्न जास्त नव्हता. उत्तर महाराष्ट्र आणि आमच्याकडे पण तो प्रश्न जास्त काही आला नाही. बाकी कुठे मुंबईमध्ये तर काही प्रश्नच येत नाही. 1-2 ठिकाणी जे आहे तो विशेष त्या भागात